नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वरळी बीडीडी बिल्डिंग नंबर 113 संजना संजय सावंत या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. बीडीडी चाळीत आल्यानंतर एक वेगळा आनंद आणि उत्साह बघायला मिळतो. चला तर सावंत कुटुंब काय म्हणतंय ऐकूया, भेटूया संजना वहिनींना. अरे नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा घ्या. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, संजयचं नाव घेते, सावतांची सून. काय सांगता सावतानू, द्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर. नमस्कार नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. सासूबाई. नमस्कार. माझा मुलगा विघ्नेश. नमस्कार. माझी नणन, ती मोठी नणन, माझे मिस्टर, तो पुतण्या, माझी 2 बहिणी शुभांगी, नीता, ऐक रश्मी माझी नमस्कार. मैत्रीण, आणि हे माझं अख्खं कुटुंब. बीडीडी 113. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. मगाशी तुम्ही केवढं टेन्शन मध्ये होता? टेन्शन पहिल्यांदाच आहे ना, काय पहिल्यांदा? कॅमेरा समोर येणं पहिलंच आहे, त्यामुळे टेन्शन तर आहे. टेन्शन कॅमेराला यायला पाहिजे. बरोबर. कुठलं बालपण हो तुमचं? वरळीतलं. वरळीत. वरळीत कुठे? 113 इथेच. 113. हो. म्हणजे शाळा वगैरे सगळं 113? नाही, आपला म्युन्सिपाल्टीची शाळा. तुमचं बालपण माझं दादरचं. कसं गेलं बालपण? छान गेलं. घरी मस्त. कोण कोण होतं? आई पप्पा होते, भाऊ होता, 2 बहिणी आणि मी. एकदम आनंदात. हो छान. काय सुंदर. करायचे आई बाबा? पप्पा सर्व्हिसला होते, आई गृहिणीच, दोघी बहिणी सर्व्हिसला होत्या. तुमचे आई बाबा काय करायचे? वडील गव्हर्नमेंट सर्वंट, आई गृहिणी. हा. तुम्ही काय करता आता? मी आता GST डिपार्टमेंटला आहे. जीएसटी डिपार्टमेंट. दोघंही. कसं काय जमवलं जीएसटी? जीएसटी मध्ये गेल्यानंतर जमलं आमचं. कसं काय हो? नाही, तेव्हा GST नव्हतं, GST आत्ता आलाय. मग काय झालं तिकडे? 92ला मी लागली ऑफिसला, हा. आणि जेव्हा माझी पोस्टिंग एका ठिकाणी झाली जिथे जॉईन व्हायचं होतं, तिथे गेल्यानंतर नंतरचं डिपार्टमेंट दुसरं देतात, तिथे जात होती. तर तेवढ्यात हे भेटले तिथे. म्हणजे आमचे जेव्हा एक कलिग होते, त्यांनी सांगितलं काय मॅडम आता तुमच्या इथे आले आहेत, तर तुमच्या इथे घेऊन जाते ना. तर नेमकं त्यांनी त्यांच्या इथे गेले, त्यांच्या सेक्शनला. मॅडमना डिपार्टमेंटला घेऊन जा सांगितलं होतं, तुम्ही 113 मध्येच घेऊन आला. ऑफिसला त्यांची जी अपॉइंटमेंट ऑर्डर असते ना, ती आमच्याकडे तिची केली गेली. मग त्याच्यामुळे मी बोललो चला नवीन आहे, दाखवूया आपण. काय? असं म्हणजे ऑफिस पूर्ण ऑफिस दाखवलं फिरून? नाही, फक्त आमची विंग दाखवली आम्ही. ती बोला आमच्याकडे पोस्टिंग झाले, तर बोलो मी तुला नेतो. मग असं मग तिथे जाऊन ते पोस्टिंग झाली तिची आमच्या इथेच, आमच्या डिपार्टमेंटला. खुश झाला? नाही, खुश तेव्हा नाही झालो मी. मग तिथे मला सांगा, त्या दरम्यान कुठली नवीन मुलगी तुमच्या डिपार्टमेंटला आली की अख्खी तुमची विंग दाखवायची जबाबदारी काय तुमच्याकडे होती का? अजिबात नाही, अजिबात नाही. मी सहज चाललो होतो त्या. बरं बरं बरं. पण नशिबाने म्हणजे तेव्हा कोणी नव्हतं दुसरं जॉईन, मी एकटीच झालेली. मग काय झालं? बाकी जास्ती कोणी नव्हतं तेव्हा. हा. असं. काय ओळख वाढत गेली, चहा पिणं वगैरे एकत्र झालं, चालू झाली ओळख. काय हो? नाही, जेवायला एकत्र असायचो मग. अरे ह्या चहा म्हणतायत तुम्ही, नाही, जेवणावर हो, गेला? चहा म्हणजे जेवायला एकत्र असायचो नंतर. हा. आणि मग जेवता जेवता आपलं विचारून घेतलं. काय विचारलं? म्हणजे प्रपोजल वगैरे काय केलेलं नव्हतं तेव्हा. म्हणजे आमच्या ऑफिसला एक म्हणजे मॅडम आता रिटायर झाल्या, त्या मॅडमच्या थ्रू मी हिच्याकडे गेलो. त्या पण तुम्हाला अंदाज आला होता का हो चहा पिताना? नाही, सुरुवातीला नाही आला, 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून 16 सुरू? दिवसाला झाला. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं लगेच. प्रपोज करणं झालंच नाही? नाही, मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी काय मंदिर चेहरा खुलतोय बघा.
म्हणजे महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला आहे. मग काय झालं? तिथे मी हे केलं तिला Propose केलं. विचारलं. त्या मॅडम पण होत्या आमच्या. मग जेव्हा त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं महालक्ष्मीला तेव्हा तुम्हाला अंदाज तर आला असेल ना? तेव्हा आला अंदाज. हा, मग त्यांनी विचार करायला वेळ दिला. त्या दरम्यान ते गावी गेलेले एक 10 दिवसाआधी. त्याच्यानंतर ते म्हणाले मी आल्यानंतर काहीतरी उत्तर दे मला. मग म्हटलं आधी घरी वगैरे सांगूया आपण. घरी कल्पना दिली. बर, मग घरच्यांचं काय म्हणणं होतं? घरच्यांचा तसा विरोध नव्हता पण होकार पण नव्हता तेव्हा. संमिश्र होतं. संमिश्र होतं. मग तुमच्याकडे कसं काय? तुमच्या घरी माहिती होतं? नाही, मी वडिलांना पहिल्यांदा सांगितलं. हा. तो वडील बोलले बघू आपण, आधी एवढ्यात काय नको, कारण माझ्या आधी मोठी बहीण होती म्हणजे लग्नाची, त्याच्यामुळे आपण एवढं तुझा विचार नको करूया. पण असं काय होतं हो त्यांच्यात की त्यावेळेला तुम्ही लगेच तयार झाला? त्यांचा स्वभाव चांगला होता. म्हणजे बरेच जणांकडे मी ऐकून होती. हा. ऑफिसमध्ये लागल्यानंतर म्हणजे सांगत होते सगळे स्वभावाने खूप चांगलं आहे. आले आले विंग दाखवतो. अरे म्हणजे ऑफिस चुकायला नको ना तुम्ही. नाही म्हणूनच चुकलीच नाही ना मी. नाही नाही, तुम्ही बरोबरच केलं. आम्ही कुठे म्हटलं तुम्ही चुकलात म्हणून. काय हो, कसं वाटतंय आज इतक्या वर्षानंतर? नाही, चांगलं. मग त्यावेळेला लग्नाच्या वेळी तणाव झाला? नाही, नाही नंतर नाही काहीच. मग लग्न दोन्ही कुटुंबांच्या हो हो संमतीने अगदी झालं? रितसर सगळं. रितसर झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 19 तारखेला 25 वर्ष होती. 19? अरे वा, रौप्य महोत्सव साजरा करूया काळावर. शुभेच्छा आहेत. किती मस्त. पण मग 25 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर तुम्ही थेट बीडीडी चाळीत आला? हो इथेच. इथेच? तिथपासून इथेच आहे. म्हणजे थोडक्यात 25 वर्षाचा इथला तुमचा सहवास आहे. हो. इथून कशी सोडून साथ कुठेच दिली हो तुम्हाला चांगली 25 वर्ष? 25 वर्ष चांगली साथ दिली, म्हणजे हो. समजून घेतलं. कसं वाटतं आज ऐकताना? नाही. खूप छान. खूप छान. मी अजूनपर्यंत सांगितलं नव्हतं ते आता सांगितलं. म्हणजे मला मला यायला लागलं त्याच्यासाठी. बरोबर. कुठे फिरायला जायचे त्या दरम्यान 25 वर्षापूर्वी? फिरणं नाही झालं जास्ती. नाही. कारण आम्ही माझं ऑफिस आणि माझं माहेर अगदी म्हणजे जवळच होतं, दादर आणि भायखळा. तेव्हा 46 होती ती आहे बस नंबर. ते मला माझ्या बिल्डिंगच्या जवळपास सोडायचे, तिथून मग ते निघून जायचे. ते दादर वेस्टला जाऊन मग पण बस कोणी पकडायचे. बघितलं नाही तेव्हा? नाही एवढं कोणी नाही बघितलं. माझे फक्त एक नात्यातले एक होते, त्यांनी बघितलेलं. तेव्हा त्यांनी थोडंफार त्यांना डाऊट आला, तेव्हा त्यांनी ह्यांना विचारलं. ते बोलले हो असं असं आहे. मी नेहमीच म्हणतो बीडीडी चाळ म्हणजे काही वेगवेगळी कुटुंब नाहीये, तर ते एक मोठं एकत्र कुटुंबच असतं. कसं वाटलं त्यावेळेला आणि आता कसं वाटतं या सगळ्यांबद्दल? म्हणजे तिथे पण आमचं चाळ सिस्टीमच होती. तिथलंही वातावरण तसंच आहे, इथे पण तेवढंच आहे. फक्त इथे जास्ती जवळकीच झाली माझी. आणि म्हणजे सगळेजण कुटुंब अगदी घरातलं, म्हणजे माझ्या आत्ता बघायला गेलं तर फक्त नणंद, माझ्या बहिणी एवढंच कुटुंब आलं इथे. म्हणजे बाकी असं माझं जाणं येणं क्वचित आहे. पण हे मजल्यावरच्या जेवढ्या आहेत ना त्या सगळ्याजणी माझ्या घरातल्या आहेत. माझ्या नंडा बहिणी वगैरे सगळं काही मजलाच आहे आमचं. म्हणजे मी अजूनही 25 वर्षात मी दुसरीकडे कुठेच राहायला गेली नाही आहे. इथेच सगळं काही माझं पडलं. 113 बिल्डिंग नंबर 113 बीडीडी चाळ, त्यातला 3रा मजला. एवढं मोठं कुटुंब. पण आता कुणी कुटुंबातले तुमच्या मदतीला आज येणार नाहीये, माहितीये तुम्हाला? हो. तर पुढच्या खेळात आम्ही घरात काही चिठ्ठ्या लपवल्या. त्यामुळे सगळं कुटुंब जरी एवढं मोठं असलं ना, फक्त मदत करू शकतात सांगायला, पण वस्तू तुम्ही घेऊन यायच्या. एका मिनिटामध्ये जर ती चांदीची अन्नपूर्णा तुम्ही घेऊन आला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. कपाळी केशरी गंध. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. खोली नंबर 66. उन्हाळा पावसाळ्यात वापरले जाणारे साधन. 30 सेकंद झाली. गाढवाला गुळाची चव काय? 10, 9, 8, 7. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आज चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. थँक्यू थँक्यू. आणि वहिनी, ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. नमस्कार सगळ्यांना. केवढी हंडी भरली बघितलं का? 25 वर्ष रिकामी होती ती. रिकामी होती. आता बघूया तक्रारी तरी बघूया तुमच्याबद्दल. बापरे,
छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला खूप राग येतो, मान्य आहे? हो. खरं आहे. तुम्हाला फार फिरायला आवडत नाही, नाही एवढं. बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा खूप विचार करता. हो. क्वचित असं कधीतरी. घाबरले. बोलायचं म्हणून काही वेगळं काय? पटकन दुरुस्ता. नाही एवढं नाही. नाही नाही चुकीचं आहे. घरातल्या कुटुंबाने कधी विचारलं की चला फिरायला जायचंय तर लगेच पहिला नकार असतो तो. नाही जात. नाही जात खरं आहे. का? नाही कंटाळ येतो मला. तुम्ही सांगितलेलं समोरच्याने ऐकलं नाही ना की चिडचिड सुरू. बरोबर आहे. आणि कोणी लिहिलंय माहितीये? स्वतःचा चिडचिडा स्वभाव कमी करावा असा सल्ला आहे. पण समोरच्याने पण चिडवू नये ना अरे हो, आपल्याला. आता काय रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर असता. मान्य आहे. खरी गोष्ट आहे. बरं, तुम्हाला माहिती आहे ना मी 10 मिनिटांनी जाणार आहे. बघा ते. स्वभाव चांगला आहे, दोघेही मन मिळावू आहात. बिचारे शेजाऱ्यांना काय पर्याय नाही ना चांगलं बोलण्याचं. मुलाला पैसे फार कमी देतात. कमी देते. नाही मान्य नाहीये मला हे आरोप. नाही, मान्यच नाही. हा? जास्त उलट जास्त देतो आम्ही त्याला पैसे. मी तरी जास्तीच देते. मान्यच नाहीये ते. मी नाही देत पण ही देते. सारख्या वाशीला जाता. हे काय आहे? माहेरपणासाठी जाते वाशीला. हो काय हो? वाशीला बहीण राहते ना, त्यासाठी मग शनिवार रविवार आला सुट्टी ती निघाली वाशीला. वाशीला. जेवण चमचमीत करत नाही. करत नाही. बरोबर आहे. डाएटचा विचार करायला लागतो ना कोणाच्या? मिस्टरांच्या. ऍसिडिटी वगैरे झाली तर कामामध्ये वेळकाढूपणा खूप करता. नाही. नाही, बरोबर आहे. कामामध्ये वेळ कायम वेळ टाइमपास चाललेला असतो. बाहेर जर जायचं असेल तर तयारीला कायम उशीर होतो. नक्कीच. होतं बाकीचं सगळं आटपून जाते ना. जेवण करायचा फार कंटाळा करता. पण खाणारच कोण नाही ना जास्ती, म्हणूनच ते कंटाळ येतो मला. नाही असं काही नाही आहे. जेवणाला ती कंटाळच करते, मग डायरेक्ट बाहेरून ऑर्डर. तुमच्याकडे बरं, आज बघून पण. कळतंय मला हळूहळू. पटकन राग येतो. बरं, एकंदरीत राग कॉमन आहे. हो. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळीकडेच असतात, पण आज स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर कुठला करा? हा, मग राग कमी करीन माझा मी. मुलांना जरा जास्त पैसे द्या. उलट कमी देणार आता मी त्याला. तो त्याने नाही लिहिलंय तर बिचाराचं आहे ते बंद व्हायचं. बरं, अजून काय बोलायचं? या सगळे आरोप केले तुमच्याबद्दल एवढे बिनधास लिहून आणि टीव्हीत सगळीकडे गेले. आता हा टाइमपास आता मी करीन कमी. वेळेत सगळं करीन. कारण रोज ऑफिसला जाताना हे आधी उभे असतात जाऊन खाली. 10 मिनिटांनी मी उतरते. कोणाची वाट बघत असते? नाही ते माझीच वाट अरे बघतात. हो हो हो. हा, मग? माझीच वाट बघतात. पण आता वेळेत जाण्याचा प्रयत्न नक्की करीन. नक्की? नक्की करीन. बरं, तुम्हाला काय वाटतं वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला तर जास्त आनंदी होतील त्या? तिने चिडचिडेपणा कमी करावा. चिडचिडेपणा खूप करतात. हो खूपच आहे. कारण जरा काही झालं तरी तिचा जरा राग अनावरच होतो मग तो. त्याच्यामुळे ते घरात राहण्यापेक्षा खालीच उभे राहतात. कळलं? तो ते आहेच. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारतोच आहोत. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल करावा असं तुम्हाला वाटतं? त्यांचा जरा तपटपणा आहे तो कमी करायला पाहिजे त्यांनी. त्यांनी पण हो. हे नाही पण सांगत. ते फक्त माझ्या बाबतीत आहे, बाकीच्यांवर नाही. माझ्याशी वागताना जरा एकदम चिडतात ते, किंवा मग तेव्हा त्यांना शेजारी कोण उभं आहे लक्षात येत नाही आणि मग जोरात ओरडतात वगैरे. असं ते थोडं कमी केलं पाहिजे. आम्ही सांगितलं होतं विंग बघायला जा त्यांच्यावर पहिल्यांदा. तेव्हा छान मागले असतील. या 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 दाखवतो. हो, हो ना? प्रश्नच नाही. काय हो? हा, तेव्हा नाही दाखवलं विंग ती दाखवताना? प्रश्नच नाही. नवीन होती ना तेव्हा, एकदमच नवीन. अच्छा, आता काही विंग बदलली? बरं, इथे या, तुम्ही या आधी चित्र काढायचं. चला, अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. थँक्यू. देखून बोलू नका. 10.
9 8 7 मच्छर हा 10 पैकी गुण द्यायचे किती द्याल सांगा. -1. ओळखलेलं असल्यामुळे हे बक्षीस तुम्ही त्यांना मिळवून दिलं. द्या. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्ही या आता. कप 10 9 लिहायचं नाही. 8 7 भांड 6 असलं काय उकळव 5 4 3 हवन अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आजी सांगा. सून चांगली आहे सून चांगली आहे हं. आणि आणि मुलगा पण चांगला आहे. आम्ही कधी म्हटलं वाईट आहे? चांगला आहे म्हणजे काय चांगला आहे? बाकी काय नाही, चांगला आपल्याशी. ते मगाशी लोकांनी सगळ्यांनी लिहिलेलं चिडचिड करते वगैरे खरंय का हो? काय माहिती तुम्ही नसता काय? आज तो पण मला काय माहिती नाही. हा तुम्ही जप करत बसता. बरं द्या. अजून कोण? मुलाकडे द्या. सगळ्यात पहिल्यांदा मी एवढंच सांगेन की त्यांची, त्या दोघांची पण घरातल्यांना आणि बाकीच्यांना खरंच गरज आहे. तर देवाकडे माझी एकच कृपा आहे की माझ्या आधी तरी त्यांना बोलू नकोस. डेफिनेटली. अजून कोण बोलणार आहे? द्या. मी तिची बहीण पण म्हणा किंवा मैत्रीण पण म्हणा, आम्ही लागल्यापासून एकत्र आहोत. एकाच एक डिपार्टमेंटला आम्ही तिघही आहोत. त्यामुळे आज माझ्या जे काही आयुष्याचे चढ उतार आलेत, आज ही दोघं जण नसती तर खरोखर म्हणजे मी आज इथे उभी नसते. म्हणजे खूप म्हणजे त्यांचे माझ्यावर उपकार नाही म्हणणार मी, पण आज ती दोघं आहेत म्हणून मी माझ्या आयुष्यात स्थिर आहे, एवढं मी मात्र सांगू शकते. आणि हे आज तुमच्या निमित्ताने मला सांगायला मिळते, हे मला बरं वाटतंय. म्हणजे खूप त्याचं चांगलं वाटतंय त्याबद्दल. अजून कोण बोलणार? शेजारी वगैरे कोणी? मी त्यांची नणंद आहे. त्यांनी माझ्यासाठी दोघांनी खूप केलेलं आहे. सगळं माझं आयुष्य मी आता उभी आहे, ती त्यांच्यामुळे उभी आहे. द्या पाठीमागे. अजून कोणी बोलणार असेल तर सांगा. मी संजय सावंतला लहानपणापासून ओळखतो. तो फार प्रेमळ आणि माणुसकी त्याला फार आहे. कोणाच्या पण सुखदुःखामध्ये तो कधी पण सहभागी होतो. त्याला कधी पण रात्री अपरात बोलवा लगेच धावून येतो. त्याचा स्वभाव फार प्रेमळ आणि माणुसकी त्याला फार आहे. आणि या वहिनींबद्दल काय सांगाल? वहिनी पण तसंच प्रेमळ आहेत एकदम. सगळ्यांशी मिळून मिसळून वागतात. वा छान. अजून कोणी बोलणार आहे? हे माझे शेजारी आहेत, पण मी त्यांना शेजारी असं मानणार नाही. घरचेच आहेत ते. आमच्यासाठी सगळ्यांसाठी ते खूप चांगले आहेत दोघंही. मजल्यावर काही असो तरी ते सगळे पुढे येऊन सगळं करणार. व्हेरी. द्या. मी श्वेता, ती माझी ऍक्च्युली मामी आहे, पण ती माझी खरी मैत्रीण आहे. मी कुठलीही गोष्ट एखादी घेतली की पहिला आधी तिला आणून दाखवायचं, असं माझा रूलच झालेला आहे. काही असेल की मामी हे बघ मी नवीन घेतलंय. आणि ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. आणि मामाचं ते काय, तो खूप छान आहे. किती मस्त. चला बघितलं, शेजाऱ्यांपासून ते अगदी नातेवाईकांपर्यंत प्रत्येक जण भरभरून बोलतंय तुमच्याबद्दल. काय वाटतंय तुम्हाला आज? म्हणजे आजपर्यंत मी सगळ्यांना आपलेच मानलंय, पण तेही मला मानतात, हेच मला खूप बरं वाटलं ऐकून. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर्वांचीच मागेन. जर माझं काय चुकलं असेल, काय मी बोललो असेल तर मी सर्वांनी मला क्षमा करा. तुम्ही? मी माझ्या सासूची बहीणची मागेन. का? कारण त्यांच्या मुलांना जेवण नीट घालत नाही ना मी, म्हणून. बाकी माझ्या हातातून काहीच असं काही चुका जरी झाल्या असतील त्यांनी मला माफ केलेलं आहे, पण ही तर मला असं वाटतं की मी त्यांना बऱ्यापैकी जेवण घालत नाही. हो? त्याबद्दल तुम्हाला काय नाही म्हटलंय कोणी? आळस. बघितलं, काय छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे बऱ्याचदा आनंदाश्रू आणि अश्रू याच्या मधली वाट निघून जाते. नेमकं तेच या ठिकाणी अनुभवायला मिळालं. बोलता बोलता कधी चेहऱ्यावरती हसू होतं तर कधी डोळ्यात पाणी होतं. यालाच तर कुटुंब म्हणतात. आणि एकमेकांचं मन जपत या ठिकाणी ही सगळी कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत असतात. या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया. त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.